श्री गुरुदेव बालिका सुसंस्कार शिबिराच्या समारोपाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावर सन्माननीय ॲडव्होकेट वंदनदादा कोहाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम शेगावचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्रभर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा ध्वजा खांद्यावर बांधून समाजापर्यंत विचार पोचवणारे हरिभक्तपरायण डॉक्टर, ज्यांच्या माध्यमातून रोजची क्लिप 30 सेकंदाची तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचते असे प्रशांत महाराजजी ठाकरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम शेगावच्या प्रचार विभागाच्या प्रमुख सन्माननीय श्री सौ नूतनताई कोहाडे, अकोला जिल्ह्याची ध्वजा ज्यांच्या खांद्यावर आहे असे सन्माननीय श्री शिवाजीरावजी म्हैसने दादा, जिल्हा सेवाधिकारी अकोला, पंढरपूर प्रचार यात्रेचे प्रमुख सन्माननीय भानुदासजी कराडे दादा, नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं असे डॉक्टर बरगट दादा, रामेश्वर दादा बरगट, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय श्रद्धाताई, ज्यांच्या शाळेमध्ये दरवर्षी 3 वर्षापासून या शिबिराचं आयोजन होते अशा सन्माननीय आदरणीय आमच्या भालदाणेताई, या शिबिरासाठी ज्यांचं योगदान लाभलं आमच्या श्रद्धाताई मगापासून सांगत होत्या, स्त्रीची व्यथा त्यांच्या मुखातून समाजापर्यंत त्या सांगत असताना अनेक विचार लक्षात आले, डोक्यात आले. कारण म्हणतात ना, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. श्रद्धाताई, आम्ही तुमच्या वंशात जेव्हा येऊ तेव्हा तुमच्या व्यथा नक्कीच आम्हाला समजतील, यात शंका नाही. परंतु तुमच्यासारख्या प्रचारिका सेवा मंडळाला लाभल्या आणि त्यामुळे असं म्हणता येईल की ते सोनाराच्या हाताने कान टोचावं लागतात. तर त्या सोनार तुम्ही आहेत महिला विषयातल्या, की तुमच्या माध्यमातून नक्कीच त्या पुरुषांना सुद्धा तुम्ही जाणीव करून दिली की फक्त चुलीपर्यंत आमचं नातं नसून सर्व परिवार सांभाळण्याची जी जबाबदारी आहे ती आमच्यावर आहे. आणि ते सर्व करून समाजाच्या सेवेसाठी, समाजाच्या हितासाठी ज्या महिला आज घरातून बाहेर निघालेल्या आहेत, ज्यांनी हे शिबिर घडवलं, अशा सर्व महिला शिक्षिका, अश्विनीताई, पाटेखेडे परिवारातील रामराव दादा असतील, आमच्या वत्सलाताई असतील, स्वातीताई असतील, त्यानंतर मुक्ताताई, नम्रताताई आणि संगीत शिक्षिका ज्या यावर्षी आम्हाला महिला मिळाल्या, अशा सर्व महिला भगिनींचं नक्कीच मनापासून, हृदयापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. तुमच्या जीवनात हे क्षण अनेक वेळा असेच आयोजकांच्या वतीने येऊ, ज्यामुळे